उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळो न अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही घरी दारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्वतु तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्छोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. सद्गुरू आणि शिष्य यांच्या संबंधात बऱ्याच वेळेला सद्गुरूंची मानसपूजा सांगितली जाते. त्याप्रमाणे मानसपूजा अनेक साधक करतही असतात आणि तोही एक साधनेचा प्रकार आहे असं म्हटलं जातं. तर ही जी मानसपूजा किंवा सद्गुरू भक्ती आपण ज्यावेळेला म्हणतो तर ती दोन प्रकारची असते. सर्वसाधारणपणे सद्गुरूंच्या प्रती देवत्वाच्या भावातून सर्वसाधारण साधक भक्ती करत असतो, म्हणजे त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, सद्गुरूंवरती त्यांच्यावरती कृतज्ञता असते, आदर असतो, प्रेम असतं, सर्व काही असतं. पण तिथे साधक आपला मीपणा सोडत नाही. सर्वसाधारण जेव्हा आपण म्हणतो की अनेक सर्व पंथामध्ये असे भक्त भरपूर आहेत की सद्गुरूंवरती त्यांची श्रद्धा आहे आणि त्याच्यातून ते भक्ती करतात असं म्हटलं जातं. पण परमार्थामध्ये सर्वात आपल्याला जो अनुभवायचा आहे ते म्हणजे मीपणा विरहित अशी आपल्या मनाची स्थिती अनुभवता आली पाहिजे. आणि त्यामुळे बरेच साधक सद्गुरू भक्तीतून आपण सद्गुरूंच्या जवळ आहोत आणि सद्गुरूंमुळे सगळं काही आपलं चांगलं चाललं आहे ही जरी वस्तुस्थिती असली तरी तिथे त्यांचा मीपणा मात्र तसाच राहत असतो. आणि तो मीपणा जाणं असं जेव्हा आपण म्हणतो परमार्थातल्या सर्व साधना मीपणा जाण्यासाठी आहेत. आणि त्यामुळे सद्गुरू जरी जवळ घेतात अशा बऱ्याच मंडळींना कार्य करणारे असतात, चांगल्या कामं करणारी असतात, सगळं असतं. पण जो देहभाव जायला पाहिजे तो देहभाव जात नसेल तर तिथं गोंधळ होतो. उलट
आपण सद्गुरूंच्या जवळ आहे यातून अहंकाराने, वर एक साधक अहंकारच धरतात आणि आपण सद्गुरूंकडे का आलो हेच विसरतात. आणि ह्यावर आपण जर चिंतन केलं तर नेमकं ही सद्गुरू भक्ती कशी केली पाहिजे हे लक्षात यायला पाहिजे. सद्गुरू भक्ती हा खरं म्हणजे परमार्थातली सुंदर असा मार्ग आहे की सुंदर अशी ही साधना आहे की त्याच्यातून बरेच भक्त उद्धारले म्हटलं जातं, त्यांचा उद्धार झाला. पण तो उद्धार कसा होतो, कधी होतो हे कळलं पाहिजे. म्हणून आज आपण जे चिंतन करणार आहोत ती ही सद्गुरू भक्ती करत असताना आपला मीपणाही तिथे उरता कामा नये. आणि मीपणा न उरता म्हणजे शुद्ध मनाने ही सद्गुरू भक्ती व्हायला हवी. जसं देवाची पूजा अर्चा करताना किंवा भक्ती करताना आपण आंघोळ करतो, स्वच्छ वस्त्र नेसतो आणि बाह्यांगाने पवित्र होण्याचा प्रयत्न करतो. पण जोपर्यंत मीपणा आहे तोपर्यंत तो पवित्रपणा उरत नाही, राहत नाही. खरं पवित्रपणा हा वरवरचा असतो. आतून मन जेव्हा निरंकारी होतं तेव्हाच तिथे पावित्र्य प्रगट होतं. म्हणून प्रथम पहिली स्टेप म्हणजे साधकाने सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे दिव्यबोध दिव्य साधनेचा अभ्यास केला पाहिजे. पहिली स्टेप. मग तो कार्यकर्ता असो, चांगला कार्य करणारी लोक असतात, पण त्यांनी अभ्यासही केला पाहिजे. दोन्ही गोष्टी. कारण अभ्यास हा प्रथम की सद्गुरू भक्तीतून आपला स्वतःचा उद्धार होऊ शकतो ह्याबद्दल कसली शंका नाही, लक्षात ठेवा. पण त्यासाठी सद्गुरूप्रणित साधना ही प्रत्येक साधकाकडनं व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणून मीपणा कमी होण्यासाठी नेमकं काय असायला हवं, ज्ञान काय असायला हवं, तर जेथे उठे मी ते स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण. म्हणजे मी अमुक, मी असा, असं जे आपल्याला वाटत असतं तिथे जे आहे ते सर्व देवाचं आहे किंवा सद्गुरूचं आहे हा भाव असला पाहिजे. खरं सांगायचं बरं. आणि म्हणून दिव्यबोध दिव्य साधना जी सद्गुरूपणीत सांगितली जाते तेथे मी कोण आहे ह्याची स्पष्ट ओळख दिली जाते. स्पष्ट ओळख. आणि ह्या ओळखीचा अनुभव सुद्धा साधनेतच होत असतो. म्हणजे मी म्हणणारी ही जाणीव आहे आणि मी म्हणणारी जी जाणीव आहे ही जाणीवेची जाण जाणीवेतच निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तर सद्गुरू साधनेचा आग्रह धरतात की सगळ्यांनी साधना केली पाहिजे, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु बऱ्याच साधकांना तिथे कळल्यासारखं वाटलं तरी कळत नाही किंवा काहीच नाही असं वाटतं. अशा अनेक अडचणी त्यांच्या येतात. कारण हा सगळा मनाचा प्रांत असतो, अव्यक्तातला प्रांत आहे. तिथे दृश्य जगतापासून दूर जायचं आहे. दृश्य जगत म्हणजे आपलं जे मन किंवा मुळात जी ही जाणीव आहे ह्या जाणीवेला व्यापण्यासाठी असलेलं साधन म्हणजे दृश्य जगत. कारण जाणीवेला सतत काहीतरी व्यापत राहायची एक सवय आहे, स्वभाव आहे. आणि तो स्वभाव लक्षात घेऊन ऋषीमुनींनी म्हणा, संतांनी म्हणा, ही जी साधना सांगितलेली आहे तिथे दृश्य जगतापासून काही काळ दूर व्हायचं आहे.
दृश्य जगतापासून दूर होण्यासाठी आपले सगळे ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांच्यासमोर दृश्य जगत येणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची. म्हणजे डोळे बंद केले, एकांतात जाऊन बसला तर आवाजही नाही येत, की सर्व बाजूनी दृश्य जगतचं काही तिथे मागमूस असता कामा नये ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी. म्हणून ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी जर दृश्य जगत समोर दिसलं नाही तर जाणीवेला सतत व्यापण्याची जी सवय आहे ती अधांतरी होते, कारण तिला व्यापण्याची सवय आहे, तिला नुसतं गपचूप बसायची सवय नाही. ही जी अधांतरी अवस्था येते तिथेच सद्गुरू जेव्हा मार्गदर्शन करत असतात की तिथेच असणे पण जे आहे ते अनुभवायचं आहे. म्हणजे दृश्य जगत दूर गेल्यानंतर जाणीव स्वतःला व्यापायला लागते, स्वतःला व्यापण्याचा ती प्रयत्न करत, तिला व्यापण्याची सवय आहे, स्वभाव आहे तो, आणि त्यामुळे ती स्वतःला व्यापते. पण तरीसुद्धा साधकाला ते लक्षात येत नाही, किंवा कधी कधी विचार जगतात, बाह्य विषयांच्या विचार जगतात साधक अडकला तर त्याला अजिबात जमत नाही, तिथे तो अडकलं म्हणून समजा. म्हणून विचार हे बाह्य विषयांचे असता कामा नये. परत लक्षात, विचार असू नयेत असं नाही, कारण जाणीवेला विचार केल्याशिवाय ती क्षणभर पण राहू शकत नाही, हा तिचा दुसरा स्वभाव आहे. आणि म्हणून देवाचे विचार किंवा सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेमध्ये दिव्यत्वाचे विचार तिथे असलेले काही हरकत नाही, विचार असू नये असा भाग नाही. परत लक्षात ठेवा. पण एकदा ही जाणीव जशी जशी स्वतःला व्यापायला लागते तेव्हा हळूहळू विचार जगत राहत नाही, कमी 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 विरळ होत जातं, आणि जाणीव स्वतःला अनुभवते, पण तो स्वतःचा अनुभव आहे हे त्या जाणीवेला कळत नाही. परत अज्ञान आहे. मग तिथे मार्गदर्शन सद्गुरू करत असतात. म्हणून हा जो मार्ग आहे की आपण कोण आहोत हे स्पष्ट साधकाला कळलं पाहिजे. स्पष्ट, नुसतं वरवर शब्दपुरती नव्हे, की हा देहातून ही जी जाणीव आहे, ही जाणीव हेच आपण आहोत. म्हणजे जाणीवेने स्वतःचं अस्तित्व, आपण जाणीव आहोत, जाणणारं तत्व आहोत हे कळलं पाहिजे. म्हणून जाणणारं तत्व आहे जे ज्ञानेंद्रियांना अवगत नाही, की ज्ञानेंद्रियाच्याद्वारे जाणता येणार नाही. त्या ज्ञानेंद्रियांना जर शांत केलं तर जाणीव स्वतःला अनुभवते. स्वतःला अनुभवते म्हणजे काय होतं, तिथे काही काही आहे, काही कळत नाही, काही कळत नाही. केवळ असणे पण अनुभवता येतं, केवळ आहे असणे पण. जाणीवेला हे जेव्हा केवळ असणेपण हेच आपलं अस्तित्व कळलं की ती अधिक अधिक रमायला लागते, अधिक अधिक ते थांबते. म्हणून बराच वेळ काही लोक साधक त्या अनुभूतीत अधिक अधिक रममाण होतात, आणि जाणीवेचा तो अनुभव असतो, आणि ह्यालाच देवाला पित राहणं असं संत सांगतात. आता हे अनुभवताना जाणीवेचे विचार सगळे थांबलेले असतात, किंचितचं असणे पण अनुभवत येतं, आणि कधी कधी ही जाणीव म्हणजे हे मन जाणीव म्हणून मन रूपाने आहे, ती मन जाणीव जे आहे ते जाणीव नेहमीच जाते. म्हणजे जाणणे पणच थांबतं तिथं. पंचज्ञानेंद्रियाच्या जर ती वाहते तर ती जाणीवपूर्वक जाणते, आणि पंचज्ञानेंद्रियाशिवाय ती राहायला लागली की ती आपोआप ती स्वतःच्या कोशात जाते. म्हणजे तिचं जे स्वतःचं स्वरूप आहे नेणीव स्वरूप, आणि नेणीव स्वरूपामध्ये ती बाह्य विषय वगैरे तिच्यासाठी काही उरत नाहीत. फक्त ती केवळ असते, ते केवळ असते, आणि त्याचा अनुभव काय आहे तोही कळत नाही. आणि ती अवस्था सर्वसाधारणपणे गाढ निद्रेतल्या अवस्थेसारखी असते, एवढंच सांगता येतं. अर्थात याच्यातून अनुभव काय घ्यायचा असतो, अनुभव घ्यायचा असतो की ह्या देहातून मी म्हणणारी हे जे तत्व आहे, ती जी जाणीव आहे ती जाणीव मी आहे, ती जाणीवेचं अस्तित्व, देहात जी जाणीव तिचं अस्तित्व आहे.
आता ही जाणीवच असते तर एवढ्यापुरती मर्यादित आहे का? तर तसं नाही आहे. ह्या देहातून ही जाणीव जी वाहते, जाणते, तिचं मूळ स्वरूप कुठे आहे? तिचं मूळ स्वरूप म्हणजे अनंत चैतन्य स्वरूपाचा सागर हे तिचं मूळ स्वरूप आहे. तेही सूक्ष्म आहे, तेही दिसत नाही, तेही निर्गुण निराकार आणि सगुण निराकार ह्या अंगाने प्रगट आहे. आणि त्यामुळे हा सगळा अव्यक्तातला प्रांत आहे, हे लक्षात घ्या. मग ही जाणीव जी आहे ती ज्ञानमार्गामध्ये चैतन्य स्वरूपाची आहे असं सांगितलं जातं. म्हणजे त्याच्या पुढची स्टेप, म्हणजे एकदा जाणीवलं जाणलं म्हणजे झालं नव्हे, इथे थांबला तर नाही, पुढे जायचं आहे. मग ही पुढची स्टेप आपण आज सांगतो आहोत. इथे जाणीवच आहे आणि दिव्य आहे हे नुसतं कळलं आणि इथे साधक थांबला तर तो परत अहंकाराकडे वळू शकतो, कारण त्याला ते कळत नाही नेमकं हे ह्याच्यातून पुढे कसं जायचं. तिथे डोळे उघडे केल्यानंतर सुद्धा तो त्या अनुभवातून त्याने जीवन जगलं पाहिजे, ते त्याला जमत नाही. कारण डोळे उघडले की परत ज्ञानेंद्रियांचा व्यापार चालू होतो. जाणीव त्या परत त्या ज्ञानेंद्रियातून सर्व दृश्य जगतामध्ये रममाण व्हायला लागते. आणि आपण काय अनुभवलं, अलौकिक गोष्ट अनुभवली, हेही त्या जाणीवीच्या लक्षात राहत नाही. अशी एक विचित्र अवस्था जाणीवेची असते. आणि म्हणून जाणीवेला जाणीवेचं अस्तित्व अनुभवणं ही पहिली स्टेप आहे, लक्षात घ्या. ही बऱ्याच वेळा लोकांना वाटतं हिथं झालं संपलं, नाही, ही पहिली स्टेप आहे. म्हणजे ही स्टेपच याला बरेच वर्ष लागतात. अर्थात तिथे सद्गुरू आणि शिष्यांमध्ये ते कनेक्शन असावं लागतं की सतत सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्य त्यामुळे प्रयत्न करायला हवेत. आणि प्रयत्न करता करता हळूहळू ते कळतं की आहे ती जाणीव आहे किंवा आहे ते चैतन्य. शब्द वेगळे वेगळे आहेत. कसं आहे ते? सगुण निराकार आहे. तिथे कसलाही आकार नाही आहे, रंग नाही आहे, रूप नाही आहे, गंध नाही, काही नाही आहे, पण ते आहे. ते जे तत्व आहे तेच तत्व देहाला सांभाळतं. देहाचं चलनवलन ह्या जाणणाऱ्या तत्वाच्या द्वारे होतं. म्हणजे ह्या तत्वाकडे किती प्रचंड शक्ती आहे ते लक्षात घ्या. 50-60 किलोचा देह हलत नसेल तर 4 माणसं उचलायला लागतात, बरोबर ना? तीच ही जाणीव मिनिटात तर देहाला उठते काय, बसते काय, पळते काय, धावते काय, देहाला घेऊन पळते. जाणीवेकडे हे सामर्थ्य आहे, जाणीवेच्या लक्षात येत नाही. तिला भ्रमच असतो. त्या भ्रमिष्टपणामुळे आपण म्हणून जी शक्ती आहोत, जाणीव म्हणा, त्याला चैतन्य शक्ती म्हणा, ती शक्ती ह्या देहातून पाहते, कार्यरत आहे. आणि तिने कसं पाहायचं, काय पाहायचं, हे परत पुढची गोष्ट येते. ते नुसतं जाणीव म्हटलं तेवढं ते बरं वाटलं म्हणतात, नंतर परत दृश्य जगतात रममाण व्हायला लागले की ते सगळं परत निघून जातं. परत तिने साधना करते, परत तेवढ्याप्रती बरं वाटतं, परत तेच होतं. कारण हे करत असताना जाणीवेचं शुद्धीकरण जर झालं नाही तर तिला राग आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, सर्व आहे. मग इथेही साधक बऱ्याच वेळेला घसरतो, फसतो. कारण आपल्याला राग येतो आहे आणि रागामुळे आपण लोकांना दुखवतो आहोत, किंवा द्वेष येतो आहे, त्याच्यातून आपलं कर्म चुकतं आहे. तर तिथे सुद्धा अगदी सद्गुरूंची पहिली भक्ती मी म्हटली ती ज्ञानपूर्व भक्ती, म्हणजे ज्ञान नाही आहे, पण सद्गुरूंची भक्ती करणारे साधक भरपूर आहेत. पण ती ज्ञानपूर्व भक्तीतून पुढे जायला पाहिजे, म्हणजे ज्ञानपूर्वक भक्ती केली पाहिजे. ज्ञानातून भक्ती झाली पाहिजे, ज्ञानाशिवाय भक्ती नाही. हे परत संत सांगताचा अर्थ कळून घ्या. पहिली भक्तीचा मार्ग सांगितला की सर्वसाधारण माणसाला काही कळत नाही साधकाला, पण तो सद्गुरूंची भक्ती करत असतो, श्रद्धेने त्यांचं स्मरण करतो, सगळं काय करतो, पूजा अर्चा करतो. पण तिथे त्याचा मीपणा जात नसल्यामुळे ती भक्ती अपुरी ठरते. म्हणून ती भक्ती पूर्णत्वाला जाण्यासाठी तिथून त्याने स्वतःची ओळख, म्हणजे जाणीवेची ओळख करून घेतली पाहिजे. हे पहिलं लक्षात घेता आलं पाहिजे. ही जाणीव म्हटल्यानंतर हे जाणणारं तत्व कसं आहे तर ते निराकार आहे. आज आपण आपल्याला समजतो काय, मी देहाकार आहे.
हा फरक आहे. आपण आपल्याला समज ही जाणीव स्वतःला समजते मी देह आहे. देह म्हणजे देहाकार म्हणजे मी आहे. मग या देहाकाराच्या अपेक्षेत तिच्या सगळ्या भावना निर्माण होतात आणि देहाकारातून तिच्याकडे अहंकार येतो, अनिष्ट वर्तन येतं, इतरांना दुखावणं येतं, कळत न कळत. कारण अहंकार इतका असतो की आपण चुकतोय ही त्या जाणीवेला कळत नाही. बरं, म्हणून सद्गुरूंकडे आलं म्हणजे पटकन पार झालं असं नव्हे. इथे साधकाने खूप सावध राहायला पाहिजे आणि आपल्या ठिकाणी राग, लोभ, मद, मोह, मत्सर लक्षात ठेवा. ह्याच्यातून ह्यात 5 विकारातून जी पाहण्याची आपली जी सवय आहे ती सुटली पाहिजे. तिथे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर असताच कामा नाही. ते सद्गुण म्हणून कार्य झाले पाहिजेत. म्हणून प्रेम, भक्ती स्वरूप प्रीती, शांती स्वरूप सहिष्णुता, तृप्ती स्वरूप समाधान, विवेक स्वरूप संयम, विनय स्वरूप सामंजस्य आणि आदर स्वरूप आपलेपण हे 5 विकारांचं 5 सद्गुणांमध्ये असलेलं परिवर्तन आहे. खरा साधक जेव्हा आपलं अस्तित्व म्हणजे निराकार आपण आहोत हे ज्या त्याला कळतं त्याचा अहंकार कमी होतो. खरा साधक ज्याचा अभ्यास ज्याला करायचा त्याने तिथे आपण निराकार म्हटलं अहंकार कुठून असणार. देहाकारात अहंकार आहे, लक्षात घ्या. देहभावामध्ये अहंकार आहे. देहभाव बाजूला गेला तर तो निरंकार आहे. मग हा निरंकार वृत्ती जाणीवेमध्ये येण्यासाठी प्रथम जाणीवेला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करत राहिली पाहिजे. सद्गुरूंशी त्याबद्दल चर्चा करत राहिली पाहिजे. पुन्हा पुन्हा विचारता आलं पाहिजे. तिथे परत आपलं जे कळतं त्याबद्दल एक्सप्लेनेशन करून घेऊन त्या जाणीवेने तो प्रवास चालू ठेवायचा असतो. नुसतं शब्दाने कळलं म्हणजे झालं हा गैरसमज आहे. शब्दाने कळण्यातून अधिक अहंकार येतो, लक्षात घ्या. नुसतं कळलं आम्हाला माहिती आहे असं बरेच लोक म्हणतात. तर ते आचरणात असायला हवं. उलट परमार्थामध्ये असं सांगितलं जातं जो म्हणतो मला कळलं त्याला काहीच कळलेलं नसतं. एकदा गोंदवलकर महाराजांना एका शास्त्री बुवाने प्रश्न विचारला, तुम्ही ज्ञानी आहात का हो? तो गोंदवलकर माझ्यासारखे गोंदवलकर महाराज म्हणतो मला माहीत नाही म्हणाले. आणि मग सांगितलं शास्त्रामध्ये असं सांगितलंय हो की मला माहिती म्हटलं की ह्याला काही कळत नाही म्हणून, आणि काही कळत नाही म्हटलं तर काहीच कळत नाही. काय म्हणायचं काय? पंचायत आहे ना ती तशी. त्याचा अर्थ एवढा आहे मला कळलं हे मला असता कामा नये. चुकतं कुठे? मला हा शब्द आहे ना तो देहभावाशी संबंधित आहे. मग कोणाला कळलं? कोणाला माहिती आहे? हे ज्ञान जाणीवेला कळलं. लक्षात घ्या. जाणीवेला ज्ञान प्राप्त झालं हे जेव्हा जाणीवेला कळतं तेव्हा तिचा अभ्यास होतो. तिला कळलं नाही तर अभ्यास कसा होईल? कळलं तर पाहिजेच. तू जाणीव आहेस. त्या जाणीवेकडे प्रचंड शक्ती आहे आणि ही जाणीव अनंत स्वरूपाची आहे. लक्षात घ्या. अनंत स्वरूपाचं ते स्फुरण आहे. पण आता हे सतत स्मरणात कसं राहायचं हा प्रश्न पुढे येतो. म्हणजे जाणीव हे कळलं, जाणीव म्हणजेच मी आहे हे कळलं, पण हे पुढे स्मरणात ठेवण्यासाठी परत सद्गुरू भक्ती लागते. सद्गुरू भक्ती सुरुवातीला लागते आणि पुढे ज्ञानपूर्वक पहिल्या ज्ञानपूर्व भक्तीसाठी सद्गुरू भक्तीची आवश्यकता आहे. कारण त्यामुळे साधक सद्गुरूंच्या सहवासात येतो, सद्गुरूंचं श्रवण करायला लागतो, त्याप्रमाणे प्रयत्न करायला लागतो, सगळं करतो. पण अहंकार सुटत नाही हेही त्याच्यानंतर लक्षात येतं की सद्गुरूजी प्रबोधनातून मार्गदर्शन करताना आपल्याकडे अहंकार आहे याची जाण निर्माण होते. मग त्याला वाटतं आपल्याला काहीतरी वेगळं अजून अभ्यास केला पाहिजे आणि मग तो सद्गुरूंना मार्गदर्शन विचारतो आणि सद्गुरू त्याची कुवत पाहून त्याला दिव्य बोध आणि दिव्य साधनेचा उपदेश करतात. हा उपदेश केल्यानंतर सुद्धा ती प्रक्रिया कशी करायची हेही कळलं पाहिजे. प्रक्रिया ती व्हायला पाहिजे. सतत स्मरणात राहायचं आपल्याला, अखंड स्मरण. कोण आहेस? ही जी जाणीव आहे ही जाणीव कोण आहे? ही जाणीव ज्ञानमार्गातून पाहिलं तर ती अनंत स्वरूपाची जाणीव आहे. त्या अनंत स्वरूपात जाणीव रूपाने शरीराद्वारे प्रगट आहे. हे एका वाक्यात आपण सगळं सांगू शकतो. पण तरीसुद्धा ते कळतंच असं नाही. मग त्यावर मार्ग सद्गुरू भक्तीचा येतो.
आपण जी जाणी आहोत आणि सद्गुरूचं दिव्य स्वरूप आहे, तिथे सद्गुरू भक्तीमध्ये संबंध जोडला जातो खऱ्या अर्थाने. तिथे सद्गुरू हाच देव ही सतत साधकाकडे भाव निर्माण व्हायला लागतो. पूर्वीची भक्ती ही देहात्कारातून होती, आताची भक्ती निराकारातून आहे. फरक हा आहे. तिथे मी पण नाही, तिथे फक्त अस्तित्व हे सद्गुरूशी जोडलं जातं. सद्गुरूशी म्हणजे कोणाशी? तर जे अनंत स्वरूप आहे तेच सगुण रूपाने प्रकट होतं, ते सद्गुरू. लक्षात घ्या, सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे, तर सद्गुरू म्हणजे ते अनंत स्वरूपच त्या देहातून जाणतोय, त्या देहातून ते ज्ञान देत आहे, म्हणून त्या अनंत स्वरूपाला नमस्कार असतो. तिथे सद्गुरूंकडे ते ज्ञान आहे, पण साधकाकडे ते नसतं. म्हणून इथे सद्गुरूंचं रूप दिसतं सर्वात महत्त्वाचं. चैतन्य स्वरूपाचं रूप न दिसल्यामुळे, डोळ्यासमोर काही येत नसल्यामुळे, आपण जाणीव आहोत ह्याचंही आपल्याला त्याचं रूप कुठे आहे, रूपच नसल्यामुळे परत इथे आपण अधांतरी होतो. मग त्यासाठी सद्गुरूंचा सतत भक्ती, सद्गुरूंचं सतत स्मरण, प्रत्येक कृतीमध्ये ह्या जाणीवेने सद्गुरूंना धरून कृती केली पाहिजे. मग आपण नेहमी सांगतो, गर्दी असते बरीच माणसांची, तर लहान मूल आईचा हात धरून निघतं. पण बऱ्याच वेळेला काय होतं, इकडे तिकडे नवीन नवीन काहीतरी खेळणी बिळणी दिसलं की लहान मुलाचं लक्ष तिकडे गेलं की त्याचा हात सुटतो आणि फक्त ते हरवतं. म्हणून परमार्थामध्ये भक्त म्हणजे लहान मुलासारखा असतो आणि सद्गुरू म्हणजे आईसारखा असतो. तिथे साधकाने आपला हात सद्गुरूंच्या हातात द्यावा लागतो आणि सद्गुरूने हात धरला की तो सुटत नाही. आपण हात धरला तर आपला हात सुटतो. जरा काय झालं की आपण पळतो इकडून तिकडे, कळतं ना, होतं ना, जरा नाही असं बोलले, असे बोलले, असा राग बी घेतो. पण ज्यावेळेला आई जसा बाळाचा हात धरते मुलाचा आणि मग ती सोडत नाही, गर्दी असेल तर आणखीन घट्ट धरते इकडे तिकडे जाऊ नये म्हणून, तसं सद्गुरू जेव्हा शिष्य, सद्गुरू आणि शिष्य यांचा जो संबंध येतो, तर सद्गुरूंचं सगळं लक्ष आपल्या ह्या शिष्याकडे अधिक असतं. कारण ह्या शिष्याचं रूपांतर जे चालू आहे, त्याच्या जाणीवेमध्ये जे अभ्यासातून रूपांतर होत असतं, ते रूपांतर व्यवस्थित होण्यासाठी सद्गुरू त्यासाठी पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करत असतात. तिथे जी भक्ती असते त्यालाच म्हणतात प्रेमभक्ती. सद्गुरू आणि शिष्य स्वरूप भक्ती. प्रेम म्हणजे स्वरूप, लक्षात घ्या. सद्गुरू दिव्य स्वरूप आहे आणि खरं शिष्यसुद्धा दिव्य स्वरूपच आहे, परंतु भ्रमिष्टपणामुळे तो दिव्यपणा तिथे प्रगट नाही आहे. पण जेव्हा सद्गुरू भक्तीतून जाणीवच आहे, ह्या ज्ञानातून आपण सद्गुरूची जाणीव आहोत. सद्गुरूची जाणीव आहोत म्हणजे काय? सद्गुरूंचं जे अधिष्ठान आहे ते आपलं अधिष्ठान आहे. आपलं अस्तित्व म्हणजे आपण सद्गुरूंचे आहोत, ते आपलं अस्तित्व असलं पाहिजे. मग तिथे अहंकार राहत नाही, तिथे नम्रता येते, कृतज्ञता येते. लक्षात घ्या, ज्या साधकाकडे आपण सद्गुरूंचे आहोत ह्या भावातून सतत स्मरण असायला लागतं, तिथे अहंकार कमी होतोय हे कळतं. पटकन राग आला तर राग प्रकट करत नाही, शांत राहतो, सर्वांमध्ये मिसळून राहण्याचा प्रयत्न करतो, नम्रता येते. हे परिवर्तन असेल तर आपला हात सद्गुरूंच्या हातात आहे हे समजायला काही हरकत नाही. पण इथे जर आपल्या मनामध्ये जर विकार निर्माण होतो, राग येतोय, परत सद्गुरूंच्या काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत, ह्या अंगाने पण पाहतो. म्हणून सद्गुरूंकडे व्यक्ती म्हणून पाहिलं तर दोष दिसतील, पण सद्गुरूंकडे ते स्वरूप म्हणून जर पाहिलं तर सगळे गुण दिसतील. पाहायचं कसं हे शिष्याला लक्षात आलं पाहिजे. आपण सद्गुरूंचे भक्त आहोत. भक्त म्हणजे विभक्त नव्हे तो भक्त, हे लक्षात. जाणीव म्हणजे खरं पाहायला लागेल तर आपण सद्गुरूंचं अंग आहोत. जसे आपले हात आणि पाय, या शरीराचे हात आणि पाय हे अंग आहे. नाक, कान, डोळे सगळे जगे जे अवयव म्हणतो आपण, ते संपूर्ण शरीराशी संबंधित असलेला हा अवयव आहे की त्यामुळे शरीराचंही अस्तित्व आहे आणि ह्या शरीरामुळे ह्याचंही अस्तित्व आहे, त्या प्रत्येक अवयवाचं.
तसं आपण सद्गुरूंचे आहोत ही एकरूपता, आपण म्हणजे जाणीव, परत लक्षात आपण म्हणजे मी अमुक तमुक नव्हे. इथे ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये जे मी पण आहे ते बाजूला गेलं पाहिजे, ही जाणीवच आहे आणि ती सद्गुरूची जाणीव आहे. आणि सद्गुरूंचं जे ज्ञान आहे, मार्गदर्शन, त्याप्रमाणे या जाणीवेने कार्यरत राहिलं पाहिजे, आवडो न आवडो. सद्गुरूंसाठी उडी मारतो, उडी मारायची हिंमत पाहिजे. आजच्या जगामध्ये लोक म्हणते मूर्ख करतात हे लोक. पण खरं मूर्खपणा नाही, तिथे शरणागती किती आहे ते सद्गुरू पाहत असतात. कळलं ना? शरणागती का? कारण जाणीवच आहे म्हटल्यानंतर तो साधक शरण असतो सद्गुरूंना. मी पण असेल तर तो शरण नसतो. पै आपुलेनी भेदे विण जाणीजे माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा. किती सुंदर सांगितलं ज्ञानेश्वर. पै आपुलेने भेदे विण म्हणजे मी वेगळा आहे, मी अमुक तमुक आहे आणि परमेश्वर सद्गुरू हा वेगळा आहे, ह्या भावातून मी जर भक्ती करत बसलो तर ते एकरूपता येणार नाही, लांबच राहणार. म्हणून आपुलेनी मी अमुक तमुक असं काहीच नाही आहे, ती ही जाणीव आहे आणि ती अनंत स्वरूपाची जाणीव आहे. हा बोध त्या साधकाला सतत असला पाहिजे आणि त्यासाठी सतत त्याच्याकडे स्मरण हेच असलं पाहिजे की सद्गुरू सद्गुरू की सद्गुरूंची जाणीव. प्रत्येक कृती पाहताना सद्गुरूंची जाणीव आहे आणि ती डोळ्यातून पाहते. प्रत्येक कृती हे सद्गुरूंचं कार्य म्हणून ते करता आलं पाहिजे. इतकं सद्गुरू स्मरण येता जाता असलं पाहिजे आणि तिथे खरं नामस्मरण उपयोगी पडतं. हे ज्ञान एकदा साधकाला कळलं की आहे ती जाणीव आहे आणि ही जाणीव सद्गुरूंची आहे. सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूप, चैतन्य स्वरूप, ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, पण सगुण रूपात सद्गुरूंचं मुख पाहिलं की त्या अनंत स्वरूपाला पाहिलं, हाच बोध असला पाहिजे. मग इथे अनंत स्वरूप दिसत नाही वगैरे काहीच नसतं, सतत सद्गुरूंचं रूप दिसतं. रूप दिसलं की ही जाणीव सद्गुरूंची आहे हा भाव तिथे असायला पाहिजे. आता इथे उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात येईल कसं असतं बघा. सूर्य आहे आणि किरण आहे. किरण सूर्य होऊ शकत नाही, पण किरण सूर्याचा आहे. तिथे सूर्याची सगळी शक्ती किरणाकडे. किरण कधीच सूर्यापेक्षा वेगळा राहत नाही. तुम्ही किरणाच्या मध्ये काहीतरी अडथळा आणा, काहीतरी एखादा पुठ्ठा ठेवा किंवा काय ठेवा, तर काय होतं, किरण पुढे जाणार नाही, तो सूर्याच्या बाजूनेच असतो. तसं भक्ताने आपण सद्गुरूंचेच आहोत, पुढे काय असेल तर पहिले सद्गुरूंचे, नंतर पुढच्या गोष्टी, हा भाव असला पाहिजे. कोणची अडचण बिडचण आली तर पहिलं स्मरण काय असेल, सद्गुरू, सद्गुरूंचं जीवन आहे. इथे भीती कसलीच उरत नाही, कारण तिथे जाणीवेला सतत आधार मिळतो. कारण जाणीवेला आधार घेण्याची सवय आहे. परत एक एक स्वभाव आहे जाणीवेचा. बरेच लोक एकटेपणा आलं की घाबरतात वगैरे, का त्यांना आधार नाही म्हणून घाबरतात. कळलं ना? वयस्कर झाली माणसाने एकटाच आहे, कोणत्या एकटा असलं तर खरं म्हणजे आनंदात राहायला पाहिजे ना, कोणच त्रास देत नाही. पण ते एकटेपणानेच माणसं भिरभिरतात. बरीच लोक निराश होतात, कारण त्यांना कळत नाही काय, कारण त्या जाणीवेला सतत कसला ना कसला आधार हवा असतो. आणि म्हणून खरं म्हणजे ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे जे आश्रम आहे, तिथे काय आहे, तिथे एकदा अमुक एक वय झाल्यानंतर मार्गदर्शन आहे की तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर तुम्ही देवाची उपासना करा आणि एकटेपणाने कसं जीवन जगायचं हे लक्षात घ्या. वानप्रस्थाश्रम म्हणजे कोणच नाही हो वनात. आणि तिथून पुढे संन्यासाश्रम. म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला कोणतरी हवं असं वाटतं. बघा तुम्ही, बरोबर पती पत्नी एकत्र असतात. आता हा निसर्ग नियम आहे, एक जण जरा लवकर पळतो, मग जो उरतो तो मात्र हैराण होतो की त्याला आधाराची आवश्यकता असते. आणि अशा वेळेला त्याला मुलं किंवा नातेवाईक हे जर लांब राहायला लागले की तो एकटे पण त्याला खूप जाणवतं, पोकळी निर्माण होते. म्हणून ह्याच्यातून सुटका होण्यासाठी आपण सद्गुरूंचे आहोत ह्या भावातून तो साधक कधीच त्याला एकटे पण जाणवत नाही, सतत तो सद्गुरूंच्या स्मरणात राहतो. म्हणून मगाशी जे उदाहरण दिलं की किरण आणि सूर्य, सूर्याचं स्वरूप काय, प्रकाश तत्व, तेजतत्व म्हणजे प्रकाश. किरणाचं स्वरूप काय, प्रकाश तत्व. म्हणून स्वरूपाच्या अंगाने सूर्य आणि किरण एकच, तिथे एकत्व आहे. एकच म्हणजे एकत्व आहे.
किरण म्हणजे काय? प्रकाश. आणि सूर्य म्हणजे काय? प्रकाश. प्रकाश पाहायला लागला तर ते एक आहे. तसंच सद्गुरूंचं जे स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप, तेच भक्ताचं सुद्धा सच्चिदानंद स्वरूपच आहे. सत म्हणजे जे सतत सातत्याने जे आहे, शक्ती स्वरूप जे आहे, सतत आहे, कधी नाही असं होत नाही, ते आपण कधी नाही असं कधीच होऊ शकत नाही. गाढ झोपेत सुद्धा आपण असतो, स्वप्न पाहतो ते असतो. कधी कधी गाढ झोपेत आपण घोरतो हे आपण ऐकतो, कधी ऐकू येतं झोपतोय. मग ती एक वेगळी अवस्था. काही लोकांना कळतच नाही, आपण तो दुसरा घोरतो म्हणून आरडाओरडा करतात. त्यांना मग रेकॉर्डिंगला ऐकवायला लागतं, बघ तू पण घोरतोस. घोरणं स्वभाव आहे करा, विशिष्ट नाकाच्या रचनेमुळे तो घोरणं येतं, असं काही नाही. पण ती जी गाढ झोपेत ज्यावेळेला जशी अवस्था असते ती आपली अवस्था, आपण तसे निर्गुण निराकार आहोत हे सतत साधकांनी लक्षात ठेवायचं. आपण निर्गुण निराकार आहोत म्हणजे जाणतो म्हणून ती सगुण निराकार आहोत. म्हणून परमेश्वराचं स्वरूप आणि मी म्हणणाऱ्या जाणीचं स्वरूप एकच आहे, वेगळं नाही. म्हणून मी सद्गुरूंचा म्हटल्यानंतर इथे मीच्या ठिकाणी ते स्वरूप प्रगट होतं, सद्गुरूंच्या ठिकाणी जे स्वरूप आहे ते मीच्या ठिकाणी स्वरूप होतं भक्तीतून. म्हणून सद्गुरूंच्या भक्तीतून अहंकार बाजूला जातो, लक्षात ठेवा. जे जाणीव हे कळल्यानंतर आपण म्हणून जे काही आहे ती जाणीव सद्गुरूंची आहे, ही ज्ञानपूर्वक भक्ती आहे. मी देह आणि देहातून मी सद्गुरूंची भक्ती करतो, माझ्या मनासारखं सगळं होतं म्हणून मला बरं वाटतं असं जे आपण म्हणतो, त्या श्रद्धेतून, तिथेही श्रद्धाच आहे असं काही नाही ते, पण तिथे देहभाव जात नाही, तिथे राग लोभ मद मत्सर सगळं असतं. आज शिर्डीला अनेक साधक एवढ्या लांब चालत जातात उन्हाळ्याच्या ह्याच्यात, आणि तरुण मंडळी श्रद्धेतून जातात, श्रद्धा आहे म्हणून जातात. श्रद्धा नसेल तर कशी जातील? बरी श्रद्धा निर्माण कशी होते? कोणीतरी सांगितलेलं असतं, असं जा मी तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतील, त्याचा स्वतःचे अनुभव सांगतात, त्याच्यावर तो श्रद्धा येते एक. कारण प्रत्येकाला आधार हवाच असतो, लक्षात ठेवा. तरुण असो किंवा वयस्कर असो किंवा अगदी वार्धक्याला गेलेला, त्या जाणीव म्हणजे शरीर वार्धक्याला गेलं तर जाणीवेला आधार हवाच असतो. मग अशा वेळेला प्रपंचातले प्रॉब्लेम एवढे आहेत, हे आहे, त्याच्यातून ते जाणीवेला कळत नसतं काय करावं. त्यावेळेला सद्गुरू म्हणून जेव्हा संतांना जेव्हा सद्गुरू म्हणून स्वीकारलं जातं तर त्यांना आधार मिळतो. ही पहिली गोष्ट. आधार नसेल तर ते करू शकत नाही, म्हणजे ते श्रद्धा असावी लागते. ह्या श्रद्धेतून जे अनुभव येतात त्या अनुभवातून अधिक श्रद्धा वाढते, अनुभवातून श्रद्धा वाढते, आपोआप श्रद्धा वाढत नाही. आता आपण एखाद्यावर श्रद्धा ठेवली, सगळं होतं म्हटलं, पण श्रद्धा तेवढी तीव्र नसेल तर सगळ्या गोष्टी होतातच असं नाही. मग म्हटलं ह्याच्यात काय नाही, उगीच आपण म्हणतो लांब पडतात, असंही होतं. पण आता हजारो साधक, एक दोन नाहीत. तुम्ही मला एक दोन आहेत बघा काय त्यांना कळत नाही, असं नाही. श्रद्धेने अगदी मुंबईपासून शिर्डीपर्यंत चालत जातात, 8-10 दिवस काय लागत असेल, आणि त्यांना साईबाबांचं दर्शन घेतलं की अगदी खूप मनापासून आनंद होतो. ही भक्ती आहे, याच्यात काय वाईट काहीच नाही बघायला गेलं तर. पण इथे देहभाव केला पाहिजे हे ज्ञान नाही आहे. ही मंडळी परत आल्या, येताना कशी चालत येत नाहीत, येताना बस नाही येतात. एकदा साईबाबा भेटले, संपलं, मिळालं, बाद झालं, कृतार्थ झाले. परत साईबाबांकडे सगळं मागणं मागितलं श्रद्धेने, काही त्यांचं पूर्ण होणार आहे, काही पूर्ण होणार नाही, सगळ्या गोष्टी असतात. पण परत घरी आल्यानंतर त्यांचा अहंकार तसाच असतो, तसे आरडाओरडा करतात, तसा एकमेकाशी मारामारी करायला तयार असतात, सगळं असतं. म्हणून प्रश्न पडतो, अरे एवढं त्रास सहन करून ही मंडळी जातात म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी क्वालिटी आहे. असं काही नाही की क्वालिटी नाही. एवढं चालत एवढं लांब आहे, जवळजवळ 220 किलोमीटर आहे मुंबईपासून शिर्डी. तिथे 10 दिवसात जरी पोचायचं असेल तर रोज 20 ते 22 किलोमीटर चालायला पाहिजे. आणि ह्या उन्हातून किंवा रात्री काळोखातून चालत जातात, काय मध्ये थांबतात. एवढी सहनशीलता त्यांच्याकडे असते. ती श्रद्धेच्या बळावर ते चालतात. श्रद्धा, लक्षात ठेवा, श्रद्धेला फार महत्त्व आहे, पण त्या श्रद्धेला ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून जाणीवपूर्वक भक्तीमध्ये जाणीव आहे, हे ज्ञान आहे. ज्ञान काय? आपण म्हणून जे आपल्याला वाटतं ते अमुक तमुक कोणच नाहीये. इथे
एकदा देहाशिवाय असलेला जाणीवेला धर्म नाहीये, पंथ नाहीये, नाती गोती नाहीयेत, काही नाहीये, ती फक्त जाणीव आहे आणि ती सद्गुरूची जाणीव आहे. ही भक्ती तिथे सतत असली पाहिजे. म्हणून मोठमोठे संत, मोठमोठे का म्हणतो आपण, ज्ञानेश्वर माऊलींचे सगळे संत, एकनाथ महाराजांचे संत, त्यांना ज्ञान नाही आहे का? ज्ञान झालेलं आहे, अनुभूती आहे, पण सद्गुरूंची कास सोडायला मागत नाहीत. का? कारण त्याच्यात त्यांचा अहंकारावर त्यांना मी केलं असं वाटतच नाही. जे केलं ते सद्गुरूंमुळे झालं म्हटलं की सहजपणे तिथे कर्मयोग होतो आणि तिथे अहंकारापासून ते दूर राहतात. म्हणून सद्गुरू ही सोय आहे अशा वेळेला साधकांसाठी. तिथे सद्गुरूंचं महात्म्यापेक्षा आपली ही सोय आहे हे साधकाला कळलं पाहिजे. आता सद्गुरूंचं महात्म्य आहे, ज्ञान देतात, तिथे सद्गुरूंचं महात्म्य आलंच. हे ज्ञान एरागबाळा देऊ शकत नाही, दिलं तरी वाचून पंडितासारखं बोलला म्हणून ते कळलं असं होत नाही. तिथे सद्गुरू शिष्याचं सतत संशोधन करत असतो. सद्गुरूंसाठी ते एक स्पेसिमन असतं. सायंटिस्ट कसं असतात, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करतात, हे चुकलंय, हे चुकलंय, ह्याचा हा नियम आहे, तो नियम करत 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 शेवटी त्यांना शेवटच्या ह्याच्या वाटतं ना हे आता बरोबर आहे. तसं प्रत्येक शिष्य हा सद्गुरूंसाठी एक नग आहे, स्पेसिमन. त्याच्यावर त्यांचं संशोधन असतं. तो जोपर्यंत सद्गुरूंच्या जवळ आहे तोपर्यंत समज, तो पळाला तर काय बोलणार, तर गपचूप बसतात बिचारे, काय करणार. पण त्याच्यामध्ये प्रगती कशी साधता येईल ह्याचाच विचार त्यांच्याकडे असतो. कारण शिष्य जरी जाणीव हे कळलं तरी अहंकार गेलेला आहे हे समजू नका. तिथे अहंकार असतो, लपून बसलेला अहंकार असतो, पटकन प्रकट होत नाही. आणि तिथे जरा सद्गुरू ओरडले किंवा जरा सद्गुरू तुझं चुकतंय तरी त्याला आवडत नाही. मग तो तिथे परत अहंकार, पण तो अहंकार प्रकट होता कामा नये याची काळजी सद्गुरू घेत असतात. पण त्याला गंजारून किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगून सांगून त्याला परत जाणीवच आहे. आणि तिथे कोणतेही विकार तुझ्याकडे असता कामा नये हे तू लक्षात घे. साधकाला हे महत्त्वाचं लागेल. अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे विकारातून जीवन जगणं म्हणजे अहंकार, सरळ. आणि म्हणून मीराबाईंनी कृष्ण भक्ती केली, पण तिला अनुभव कधी आला? जेव्हा तिला सद्गुरू भेटले तेव्हा. लहानपणापासून कृष्ण भक्ती, इतकी प्रचंड कृष्ण भक्ती होती मीराबाईंकडे की त्या काळामध्ये मीराबाईने कृष्ण भक्तीच्या समोर कोणतीही गोष्ट समोर आणणार, तिला फक्त कृष्ण भक्ती होती. त्या कृष्ण भक्तीत ती रममाण झाली होती. पण त्यावेळेस सद्गुरू जेव्हा भेटले तेव्हा तिला कळलं ती खरा कृष्ण कोण आहे. तेव्हा तिने अभंग लिहिला. कोणता अभंग गाणं आहे ते? सुरुवात का? पायोजी मैने राम रतन पाव. म्हणजे तिने हे रत्न आणि धन मिळालं असं ती म्हणते आहे. आणि मीराबाईंच्या मुखातून रत्नधन म्हणजे काय, ती रत्नासाठी धनासाठी बाहेर जगात रत्नधनासाठी कधी धावली नाही. बिचारीने सगळं राजवाडा सोडून गेला होता, तिचं सगळं ऐश्वर सोडलं, देवळात जाऊन राहत होती. एक राणी, लहानपणापासून राजवैभवात राहिलेली व्यक्ती. या भक्तीतून तिचं सर्व एक 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 सुटत गेलं. पण ज्यावेळेला खरे सद्गुरू भेटले आणि खरे सद्गुरू भेटल्यानंतर ती परत एकदा त्या सद्गुरूला म्हणायला लागली, जाऊ नकोस, जाऊ नकोस, जाऊ नकोस. असंही एक गाणं आहे, सुंदर गाणं आहे. आणि मग अगदी जायचं असेल तर माझी राग कर, अंगाला फास आणि जा. म्हणजे किती तिला त्या सद्गुरूंप्रती असलेली जे एकरूपता होती की सद्गुरूशिवाय तिला जे ज्ञान कळलं सद्गुरूंमुळे, तिथे सद्गुरूंसाठी किती कृतज्ञता होती, किती प्रेम होतं. हा बोध असतो. म्हणजे परमार्थामध्ये मी पण बाजूला गेलं पाहिजे. तिथे मीराबाईंकडे मी पण उरलंच नाही शेवटी. भक्तीतून तिच्या ते त्यावेळेला जे कळलं तिला तर त्याच्याकडे खरं ते तयारीच होती भक्तीतून. म्हणजे खरं त्यावेळेला ती ज्ञानपूर्व भक्ती होती. कृष्णाचं लीला, कृष्णाच्या सगळ्या गोष्टी सांगत रांगत त्याच्यात गाण्यात ती रममाण होती. कृष्णाशी बोलत होती, कृष्णाशी सगळं आपलं मत सांगत होती, सगळं करत होती. तिचाही छळ होत होता, तिलाही त्रास होत होता. असं पण नव्हतं की तिला ती कृष्ण भक्ती म्हणून छळ होतं. तिचे नंदा सासू सगळेच छळ करत होते. अगदी कंटाळून तिने शेवटी तुलसीदासांना लिहिलं, मी काय करू. घडलेला इतिहास कसा आहे तो लक्षात घ्या. भक्त होती ती, पण त्रास दिल्यावर काही एक परिसीमा असतं ना. कुठेतरी इतकं करताना इतका त्रास होता कारण नवरा गेला होता आणि त्यामुळे तिला कोण विचारणारं नव्हतं. आणि सासू आणि नणंद ही तिला सतत त्रास देत होती. तेव्हा तुलसीदासांनी सांगितलं, तू सोडून वृंदावनला ये म्हणून सांगितलं सरळ. तिने घर सोडून वृंदावनला गेली. हा इतिहास आहे.
का असं केलं? कारण तिच्याकडे सद्गुरू तिला भेटायचे होते आणि त्याच्यातून तिच्या जीवनामध्ये सतत परिवर्तन होणं, म्हणजे उच्चतम अवस्था तिच्याकडे ती प्राप्त झाली. ही खरी भक्ती असते. ज्ञानपूर्वक भक्तीतून ज्ञानोत्तर भक्तीमध्ये जे रूपांतर होतं, ते ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय? तिथे मी उरतच नाही, आहे ते सर्व सद्गुरूंचंच असतं. पण सद्गुरूंचं असलं तरी प्रपंचामध्ये प्रपंचही तिथे साधला जातो. दोन गोष्टी आहेत. संन्यासी असेल तर प्रपंचाची काही गरज नसते, मग तो साधक आपल्या मनाने कुठेही राहू शकतो, कुठेही जाऊ शकतो, कोणी अडवत नाही त्याला. पण ज्याला प्रपंच आहे त्याला अडवणारे आहेत ना बाजूला, परत हे त्याचं प्रारब्ध असतं. परत आपले नातेवाईक हे आपलं प्रारब्ध आहे, चांगलं की वाईट लक्षात ठेवा. तुम्हाला सुख देतात तर तुझं चांगलं प्रारब्ध आहे, आणि त्रास देत असतील तर आपलंच प्रारब्ध आहे, त्याला काय दोष द्यायचा. इथे हे या गोष्टी जेव्हा आपण लक्षात घेतो आणि त्याच्यातून आपण जाणीव आहोत, आणि जाणीवेचं जीवन आहे, ही जाणीव सद्गुरूची आहे, म्हणजे अनंत स्वरूप सद्गुरूची जाणीव ह्या देहातून कार्यरत आहे. हा एकच बोधवाक्य साधकाच्या मनामध्ये सतत असलं पाहिजे. म्हणून आपण ज्यावेळेस सांगतो आहे ते चैतन्य स्वरूप आहे, आहे ते चैतन्य म्हणजे जाणीव आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूप म्हणजे जाणणारं हे तत्व आहे. दिसतं ते चैतन्य स्वरूप म्हणजे हे शरीर दिसतं तेही चैतन्य स्वरूपच आहे, आणि सर्व चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे इथे चैतन्यमय दृष्टी होते, सद्गुरुमय दृष्टी होते, की जे आहे ते सद्गुरूंचं आहे. चैतन्य स्वरूपाचं म्हणजे सद्गुरूंचं आहे. म्हणजे इथे सद्गुरू ही व्यक्ती नसते, तर सद्गुरू हे अनंत स्वरूप असतं. म्हणून खरी भक्ती जेव्हा ह्या साधकाकडे प्रगट व्हायला लागतो, त्याचा अहंकार आपोआप दूर होतो, त्याला सांगावं लागत नाही. किंबहुना स्वतःलाच ते कळायला लागतं साधकाला, हा अहंकार आहे, हे वाईट आहे, हे चांगलं नाही, ह्याच्यातून मला बदललं पाहिजे, ह्याच्यातून बदललं पाहिजे. हे ज्याला कळतं तो, आणि कळल्यामुळे परत तो वागायला पाहिजे. परत लक्षात ठेवा, नुसतं कळलं नाही, आपलं चुकतंय हे जे आपल्याला कळतं, तेव्हा आपण म्हणजे ही सद्गुरूची जाणीव आहे, सद्गुरूंचंच सगळं कार्य हे चाललेल्या जाणीवेतून. म्हणून अहंकार हा दोष आहे. राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे साधकासाठी दोष आहेत. साधकाला ह्या दोषांपासून दूर राहायचं, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून खरा साधक हा तोच असतो की तो ह्या सर्व विकारांपासून दूर राहून फक्त सद्गुरूंचा होऊन राहतो. त्याला सद्गुरूंशिवाय दुसरं काही लक्षात घेता येत नाही. ज्यावेळेला गोंदवलेकर महाराजांचे ब्रह्मानंद स्वामी म्हणून शिष्य होते, ते सद्गुरूंना त्यांच्या एका पडद्या आडून एका होलमधून बघत राहायचे. एकेकाची भक्ती असते, कारण त्यांच्याकडे जर असं कोड होतं अंगावर, पण ते जवळ जात नव्हते असं काही सांगितलं जातं. आणि नंतर ते जेव्हा त्यांना परत त्यांच्या कुठून आले होते तिथे जाताना त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या 2 पादुका घेतल्या आणि त्या गळ्यात टाकल्या होत्या, आणि हे त्यांचं मंगळसूत्र म्हणायचे. काय भक्ती आहे का तुम्ही, लोकांमध्ये वेडा आहे ना. पण ते 2 पादुका त्यांच्या गळ्यात असायच्या, म्हणजे सतत सद्गुरू. तर पादुकांची जड पण असेल ना, का हलकी तर काय खोटी नसेल, अगदी मोठी खरोखरची त्या पादुका तेच गळ्यात घालून फिरायचे. ते त्यांचं भूषण होतं. वयोमानाप्रमाणे त्यांची स्मृती जशी जशी कमी होत होती, पण सद्गुरूंना ते विसरत नव्हते. हे महत्त्वाचं असतं. बाकीच्या गोष्टी विसरल्या एक वेळ चालतील, पण सद्गुरूंना जर विसरत असेल तर तिथं गोंधळ आहे. म्हणून अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा सद्गुरूंचाच आधार लक्षात घ्या, सद्गुरूंचं स्मरण. म्हणजे ह्या बाबतीत आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की बेलसरे भाऊ होते, त्यांची जी पत्नी होती, तिने ज्या शेवटचा श्वास घेतला तेव्हा तिने हाक काय मारली, महाराज करून प्राण सोडला. शेवटचं स्मरण. हा जो बोध आपण पाहतो ना, की ह्या अशा गोष्टी भरपूर आहेत, होतात. खरे भक्त जे असतात त्या भक्तांकडे हे सगळं, पण आपल्याला तो भक्त तसं व्हायचं आहे हेच प्रत्येक साधकाने लक्षात ठेवायचं. म्हणून ज्ञानातून भक्ती, ज्ञानाच्या आधी भक्ती असते ती अज्ञानाची भक्ती असल्यामुळे त्या अहंकार तसा राहतो. म्हणून जिथे सद्गुरू आहेत तिथे ज्ञान येतं, परत लक्षात ठेवायचं. म्हणून संतांकडे श्रद्धा असलेली चांगलीच गोष्ट आहे, वाईट काहीच नाही. संतसुद्धा दिव्य स्वरूपाचंच रूप आहे, पण तिथे मार्गदर्शन झालं पाहिजे. ते जर मार्गदर्शन झालं तर साधकाला कळतं आपला हा अहंकार कसा घालवायचा. म्हणजे अहंकार घालवता येत नाही. देवभाव किंवा सद्गुरू भाव जसा प्रगट होतो तसा अहंकार बाजूला जातो. म्हणजे प्रकाश आला की काळोख जातो, काळोख आपोआप जात नाही.
काळोख जाण्यासाठी प्रकाश पाहिजे, तसं हे अज्ञान जाण्यासाठी ज्ञानप्रकाश पाहिजे. तो म्हणजे सद्गुरूपणीच ही ज्ञान आहे ते कळलं पाहिजे की आहे ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून सर्वत्र पाहताना हा चैतन्य भाव किंवा सद्गुरू भाव साधकाकडे जितका अधिक अधिक असतो त्याला अनुसंधान म्हणतात. त्याच्या अनुसंधानातून तो जीवन जगायला लागतो. म्हणून असं हे अनुसंधानातून जीवन जगणं म्हणजे ही दोन गोष्टी सांगितल्या यावेळेस. ज्ञान जाणीवच आहे आणि ही जाणीव सद्गुरूची आहे. ह्या भावात पुढचं कार्य डोळे उघडे असू दे काही असो सतत मनात स्मरण म्हणून तिथे नाम पण सद्गुरू सद्गुरू घेतलं तिथे खरं नामस्मरण तिथे नाम उपयोगी पडतं. कारण प्रपंचामध्ये आपण अनेक गोष्टी गुंततो पण मनात मुखामध्ये जर सद्गुरू सद्गुरू सुद्धा तर लगेच सावध होतो. तर तितकं कुठेपर्यंत जायचं काम करताना आणि कुठे थांबायचं ही सतत जाण शिष्याकडे व्हायला लागते आणि तिथे परत तो सद्गुरू स्मरणात राहतो आणि आपल्या जीवनाचा आनंद घेतो. म्हणून असा हा आनंद जर घ्यायचा असेल तर ही सद्गुरू भक्ती अशी जमली पाहिजे. लक्षात घ्या, सर्व गोष्टी सद्गुरूंच्या स्मरणातून म्हणजे मानसपूजा मी सुरुवातीला सांगितली ती सुद्धा आणि त्याच्यातून समर्पण होत राहणं हा समर्पण भाव त्या मानसपूजेची पुढची पायरी लक्षात ठेवायची की ते माझं म्हणून काही नाही, जे आहे ते सद्गुरूंचं आहे, सद्गुरूंमुळे आहे, जे करतो तो सद्गुरूंसाठी करतो हा भाव तिथे असायला पाहिजे. म्हणून संतांचं जे मार्गदर्शन असतं ते ज्ञानातून मार्गदर्शन करताना सद्गुरूंना न सोडता मार्गदर्शन करतात. सद्गुरूंना आधी धरतात किंवा म्हणून सद्गुरूंनी त्यांना धरलेले असं म्हणा. त्या स्मरणातून पुढचं सगळं कार्य चालत असतं. म्हणून अशी भक्ती प्रत्येक साधकाला करता आली पाहिजे. त्यासाठी सद्गुरू भक्ती प्रचंड असावी लागते आणि तिथेच अहंकार आपोआप दूर जातो. पण तिथे अभ्यास मात्र केला पाहिजे आणि असा अभ्यास सर्वांचा हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.